अँग्युलर ॲसेलरेशनचे डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटीवरती डिपेंड असणार आहे. The direction of angular acceleration depend upon the change in angular velocity. अँग्युलर व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे, परंतु ती आपल्याला राईट हँड रूलने काढता येणार नाही. बघा, लिनियर मोशनमध्ये पार्टिकल जर फॉरवर्ड डायरेक्शनने मूव्ह होत असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असणार आहे. आणि यामध्ये ॲसेलरेशन आपण कधी म्हणणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणार आहे. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे चेंज असणार आहे. एक तर जो स्पीड आहे किंवा व्हेलॉसिटी आहे ती वाढेल किंवा कमी होईल. व्हेलॉसिटी वाढत गेली तर त्याला आपण म्हणतो ॲसेलरेशन, आणि कमी झाली तर त्याला म्हणतो आपण रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ॲसेलरेशन. जर व्हेलॉसिटी वाढली तर ॲसेलरेशन जे आहे ते कुठं असणार आहे, तर अलॉंग दी व्हेलॉसिटी असणार आहे लिनियरमध्ये. आणि जर व्हेलॉसिटी कमी झाली याचा अर्थ असा होत नाही की पार्टिकल जो आहे, नाही का, व्हेलॉसिटी जर कमी झाली तर पार्टिकल रिटर्न येत नाही, तो म्हणजे अपोजिट डायरेक्शन येत नाही. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती फॉरवर्ड डायरेक्शन असणार आहे. फक्त जे ॲसेलरेशन जे असणार आहे ते ॲसेलरेशन कसं असणार आहे, अपोजिट डायरेक्शनने असणार आहे. तर सेम कन्सेप्ट आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. तर बघा, इथे दोन पॉसिबिलिटी असणार आहे. एक तर ओमेगा इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. जर ओमेगा इन्क्रीज झाला तर त्याच्यामध्ये दोन सिच्युएशन असणार आहे. तर दोन सिच्युएशन कोणत्या, तर बघा, पहिली सिच्युएशन, जर पार्टिकल कसा फिरत असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत असेल तर ओमेगा जो असणार आहे तो अपवर्ड डायरेक्शन असणार आहे अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. आणि ओमेगा जर इन्क्रीजिंग असेल तर जो अल्फा असणार आहे अलॉंग दी काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. आणि दुसरी सिच्युएशन आहे क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शनने पार्टिकल मूव्ह होत असेल तर अल्फा आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पुढे असणार आहे, तर अलॉंग इच अदर असणार आहे. म्हणजे जर ओमेगा इन्क्रीज होत असेल तर अल्फाची आणि ओमेगाची डायरेक्शन कशी असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे अल्फा जो आहे तो सेन्स ऑफ रोटेशनवरती डिपेंड असणार आहे. ओमेगा इन्क्रीज होत असेल तर तो अलॉंग दी काय असणार आहे, ओमेगा असणार आहे. आणि दुसरी जी सिच्युएशन असणार आहे, व्हेन ओमेगा डिक्रीजिंग, द डायरेक्शन ऑफ अल्फा अपोजिट टू दॅट ऑफ ओमेगा बार. मग याच्यामध्ये सुद्धा दोन सिच्युएशन असणार आहे, अँग्युलर वाईज अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. यामध्ये सेन्स ऑफ रोटेशन कोणतंही असून द्या, जर ओमेगा डिक्रीज होत असेल तर त्याची डायरेक्शन अपोजिट टू अल्फा असणार आहे. तर पुन्हा तुमच्या फॅनकडे बघा आणि आता मला सांगा की जो काही फॅन फिरतो आहे, आता पुन्हा तुमच्या सिलिंग फॅनकडे बघा, तो आता फिरतोच आहे. तर त्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पुढे आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने. नंतर जो काही तुमचा अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे त्याची पण डायरेक्शन कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. मग यामध्ये ह्या सिच्युएशनमध्ये आता तुमचा जो फॉर्म फिरतो आहे तर त्याच्यामध्ये अल्फाची डायरेक्शन कुठे आहे, अपवर्ड डायरेक्शनने की डाऊनवर्ड डायरेक्शनने.
तर बघा, तुमचा जो फॅन आहे तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरतो आहे, त्यामुळे त्याची जी डायरेक्शन असणार आहे अपवर्ड डायरेक्शनने पण नसणार आहे आणि डाऊनवर्ड डायरेक्शन पण असणार आहे. कारण की फॅन जो आहे तो कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतो आहे, आणि जर कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर अल्फाची व्हॅल्यू किती येणार आहे? 0 येणार आहे. तर बघा, फॅनचं एक्झाम्पल घेतलं तर तुमच्याकडे 3 सिच्युएशन असणार आहे. पहिली जी सिच्युएशन असणार आहे की ज्यामध्ये तुमचा फॅन आता कंटिन्युअसली फिरतो आहे, म्हणजे ओमेगा जो असणार आहे तो ओमेगा कॉन्स्टंट असणार आहे. आणि ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर ओमेगाची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे, पण तुमचा जो अल्फा जो असणार आहे तो अल्फा 0 असणार आहे. नंतर समजा तुम्ही आता फॅन ऑफ केला. फॅन ऑफ केल्यावरती फॅन जो आहे तो काय केला? ऑफ केला. फॅन ऑफ केल्यावरती लगेच तो फॅन जो आहे त्याचं रोटेशन बंद पडणार नाही. म्हणजे तो फिरणारे काही रोटेशन फिरल्यानंतर त्याचा जो स्पीड आहे तो कमी कमी होत जाणार आहे. तर त्यामध्ये तरी पण ओमेगाची डायरेक्शन जी असणार आहे ती कशी असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे. पण ओमेगा जो आहे तो ओमेगा काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि जर ओमेगा डिक्रीज होत असेल तर अल्फाची डायरेक्शन जी असणार आहे ती अल्फाची डायरेक्शन त्या ओमेगाच्या अपोजिट येणार आहे. आता फॅन पूर्णपणे थांबला आहे. पुन्हा जर तुम्ही फॅन ऑन केला तर ओमेगा जो आहे तो ओमेगा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट स्पीडला येईपर्यंत तो ओमेगा जो आहे कंटिन्युअसली काय असणार आहे? इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असणार आहे. ह्या सिच्युएशनला तुमचा ओमेगा कुठं असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनच असणार आहे. परंतु अल्फा जो असणार आहे तो अल्फासुद्धा कुठं असणार आहे? अलॉंग दी ओमेगा असणार आहे. अशा 3 सिच्युएशन असणार आहे.